एप्रिल महिना आजपासून सुरू होतो आहे. आज 1 तारीख आहे, पण काळजी करू नका. कांदा बाजार भाव किंवा कांदा मार्केट तुमचं एप्रिल फूल करणार नाही. 3 महत्त्वाची मार्केट आहेत. एक आहे अहिल्यानगर, दुसरं आहे नाशिक आणि तिसरं आहे पुणे. या ठिकाणी या सगळ्या आठवड्याच्या मध्यावर कांद्याच्या बाजारभाव वाढीचे संकेत आहेत. रब्बी आणि लाल कांद्याचे सुद्धा. आता ही कसे संकेत आहेत, कशी आणि कुठे वाढ होते आहे? आवक घसरली असेल तर किती घसरली आहे? लाल कांद्याची आवक आता शेवटावर आलेली आहे किंवा पूर्णच येणाऱ्या काळात बंद होईल. त्यामुळे उन्हाळी कांद्याचं डिमांड वाढेल. या संदर्भातली सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 1 एप्रिल, वार आहे बुधवार 2024. कांद्याच्या बाजारभावाचे ट्रेंड समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. रविवारपासून तर बुधवारपर्यंतचे म्हणजे मंगळवारपर्यंतचे कांद्याचे बाजारभावाचे ट्रेंड काय आहे, कुठे कुठे वाढ झालेली आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पुढच्या आठवड्यात आणि उद्या 2 तारखेपासून अनेक बाजार समित्या सुरू होत आहेत. लासलगाव, पिंपळगाव, काही ठिकाणी येवला असेल, तर त्या बाजार समित्या सुरू झाल्यावर तिथे आवक कशी असेल, तिथे दर काय असेल, याचाही तुम्हाला अंदाज येईल. तर सुरुवात आपण आवकेपासून करणार आहोत. या आठवड्यामध्ये जी आवक आहे ती अर्थात कमी आहे. अनेक ठिकाणी सुट्ट्या असल्यानं कालची जी आवक आहे ती अवघी 66,000 क्विंटल आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पोळ कांद्याची फक्त 1,065 क्विंटल आवक झालेली आहे. अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याची साधारण 8,500 क्विंटल आवक झालेली आहे. आणि सोलापूरमध्ये लाल कांद्याची आवक झाली आहे साधारण 33,000 क्विंटल. आता हे आकडे 31 तारखेचे अपडेट होतील. 30 तारखेला जी आवक होती ती आलेली आहे 2 लाखांपर्यंत. म्हणजे जी मागच्या आठवड्यात, त्याच्या मागच्या आठवड्यात 3 लाख 4 लाख अशी असायची, ती आता कमी झाली आहे. सोलापूरला लाल कांद्याची 50,000, 50 ते 51,000. पुण्यामध्ये लोकल कांद्याची साधारण 14,000. नाशिकमध्ये लाल कांद्याची 32,000 आणि पोळ कांद्याची 2,500. पोळ कांद्याची विषय आता संपलेला आहे. अहिल्यानगरमध्ये जर उन्हाळी कांद्याची आवक पाहिली तर ती 9,000 आहे. थोडक्यात अहिल्यानगर आणि अनेक ठिकाणी उन्हाळी कांद्याची आवक अजूनही दबावात आहे. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये पण काही ठिकाणी सुट्टी आहे. आणि याच्या आधीच्या दिवशी आपण सोमवारी जर बघितलं 29 तारखेला, तर ती आवक आहे अवघी 70,000. आता याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की आवक थोडीशी दबावात राहणार आहे. जरी मार्केट सगळ्या सुरू झाले तरी आवक फार वाढणार नाही. लाल कांद्याचा दबाव आता कमी होईल आणि उन्हाळी कांद्याचा दबाव जो आहे तो त्याच्यातनं निघून जाईल आणि त्याच्या किमतीला पूरक वातावरण राहू शकतं. राहीलच असं नाही. या संदर्भात रविवारी आपण अतिशय स्पष्ट संकेत दिलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, सगळ्यांसाठी खुला आहे. मात्र सोमवारपासून तर या सगळ्या आठवड्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याचे संभाव्य बाजारभाव काय राहतील 5 एप्रिलपर्यंत, हे सगळं आपण जिल्हावार आकड्यांसह सांगितलेलं आहे. आत्तापर्यंतचे अंदाज 95 ते 100% बरोबर राहिलेले आहेत ॲग्रो शिवारचे. त्यासाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल. मेंबरशिपचे व्हिडिओ बघा आणि मग कमेंट करा. अंदाज चुकता की बरोबर येतात ते तुम्हाला लक्षात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं की अनेकांचे प्रश्न होते की एप्रिलचा पूर्ण महिन्याचे भाव सांगा, काय तुम्ही मेचे सांगा, जूनचे सांगा. एप्रिल ते जूनपर्यंतचे कांद्याचे कल काय असणार आहे उन्हाळी कांद्याचे, याचा सविस्तर व्हिडिओ आपण केला आहे. तो मेंबरशिपमध्ये तुम्ही बघू शकता. कालच त्याचा दुसरा भाग सदस्यांसाठी मी करणार आहे. आणि तुमची इच्छा असेल, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं की बाबा एप्रिल ते ऑगस्टपर्यंतचे बाजारभाव किंवा सप्टेंबरपर्यंतचे बाजारभाव, त्याचा कल आम्हाला सांगा, आम्हाला त्याची जाणून घ्यायची इच्छा आहे. तर ते मला कमेंटमध्ये सांगितलं तर मग आपण 1-2 दिवसात मी इथं पण सांगेन. आता कांद्याचा कल कसा राहिला आहे आणि ट्रेंड कसे बदलले, जी चांगली बातमी तुम्हाला देणार आहे ती. ज्यांचा 1 नंबरचा क्वालिटीचा कांदा आहे रब्बीचा, त्यांना खूप चांगले नाहीत पण त्या तुलनेत बरे बाजारभाव मिळालेले आहेत.
अहिल्यानगरला मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4% वाढ झालेली आहे, 1050वर आलेले आहेत. 1 नंबर क्वालिटी. उन्हाळी कांद्याच्या सरासरी दरात 11.25% वाढ झाली अहिल्यानगरला आणि 798वरनं 887वर आले. असं हे सगळे जिल्ह्याचे सरासरी सांगतोय मी, अहिल्यानगरच्या बाजाराचे नाही आहे किंवा बांबोरीच्या बाजाराचे नाही आहे किंवा शेवगाव पाथर्डीचे नाही आहेत. लाल कांद्याच्या दरात मात्र 1.5% वाढ आहे, 757 आहे. इथे कमी होईल असं वाटलं होतं, पण एक चांगली त्यातल्या त्यात गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाशिकचे बाजार बंद, याचा अर्थ बाकीच्या ठिकाणी मागणी जास्त आणि त्या मागणीमुळे बाकीच्या ठिकाणी भाव वाढू शकतात आणि तशी स्थिती आता होताना दिसते आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. दुसरी जी बाजार समिती आहे, छत्रपती संभाजीनगरला मात्र 6% घसरण आहे उन्हाळी कांद्याची. ती 757वर आलेली आहे 800वरनं. आणि लाल कांद्याच्या याच्यामध्ये मात्र 1.5% घसरण आहे, ते साधारण 780पर्यंत आलं आहे. इथे फार काही फरक पडलेला नाही आहे. धाराशिवला लाल कांदा 588वर आलेला आहे. उन्हाळी कांद्याची माहिती मला मिळू शकलेली नाही आहे. धुळ्यामध्ये 803वर पोचला आहे, साधारण 2.25% वाढ आहे उन्हाळी कांद्याची. आणि लाल कांदा तब्बल 18% वाढून तो 927पर्यंत पोचलेला आहे. पांढरा कांदा मात्र 600 रुपयापर्यंत विकला जातो आहे धुळ्यामध्ये. पांढऱ्या कांद्याची आवक आता सुरू झालेली आहे. जळगावमध्ये लाल कांद्याची वाढ जी आहे ती 3.5% बाजारभावात वाढ आहे, 823ला पोचला आहे. उन्हाळी कांदा 800पर्यंत आहे. कोल्हापुरामध्ये उन्हाळी कांदा 977 पोचलेला आहे, 6.5% वाढ आहे. आणि इतर जो कांदा आहे, लोकल कांदा आहे, तो 1458पर्यंत पोचला आहे. कोल्हापूर सातारा या संदर्भात आपण सल्ले दिलेले होते की बाजारभाव चांगले राहतील. मुंबईमध्ये 8% घसरण आहे उन्हाळी कांद्यात, 988वर आलेला आहे. नागपूरमध्ये लाल कांदा 1188, 5.5% वाढ आहे. पांढरा कांदा 1167, इथे 6% घट आहे. आणि उन्हाळी कांदा मात्र 29% घसरलेला आहे, तो 900पर्यंत आला आहे. लोकल कांदा 2310पर्यंत पोहोचलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं नाशिकला लाल कांद्याची जी वाढ आहे ती आश्चर्यकारकरित्या 7.5% वाढलेली आहे या आठवड्यात. म्हणजे 863वर लाल कांदा पोचला आहे. पोळ कांदा 850वर पोचलेला आहे सरासरी. आणि उन्हाळी कांदासुद्धा साधारण 1.25% वाढून 1135वर पोचलेला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये स्थिती थोडीशी अनुकूल आहे. आता पुण्यामध्ये लोकल कांदा 823वर पोचला, इथे 2.5% ते 2% वाढ आहे. उन्हाळी कांदा मात्र 6% घसरून तो 1044वर आलेला आहे. तर हे दर आहे. सांगलीमध्ये लोकल कांदा 1.5% वाढून 955वर पोचलेला आहे. साताऱ्याचं मी साताऱ्याचा काही विशेष नाही, चांगलं स्थिती राहील असं सांगितलं होतं. तिथे हायब्रिड कांदा 900 रुपये, 12% वाढ. उन्हाळी कांदा 1104वर पोचला आहे, 16.9 म्हणजे साधारण 17% वाढ आहे. 944वरनं 1104पर्यंत, 1104पर्यंत की 1105पर्यंत. आणि लोकल कांदा मात्र तिथे 9% घसरून 818पर्यंत आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सोलापूरला लाल कांदा साधारण 3.25% वाढून 636वर आला आहे, पण एकूण मागच्या महिन्याच्या तुलनेत घसरण आहे. उन्हाळी कांदा 5.5% घसरून तो आला आहे 840वर. आणि लोकल कांदा जो आहे तो साधारण 6.5% घसरून 960वर आलेला आहे. रविवारी आपण सांगितलं होतं की सोलापूर बाजारात दबावात राहणार आहेत आणि तसं होताना दिसतं आहे. ठाण्यामध्ये 1 नंबर क्वालिटीचा कांदा 1380 आहे सरासरी, 2 नंबर 900 आहे. एकूणच सगळ्या महाराष्ट्रामध्ये कांद्याचे सरासरी दर 950पर्यंत पोचले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडी वाढ आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील, या 3 जे मार्केट आहे तिथे मात्र वाढीचे संकेत आहे. ते मी तुम्हाला सांगितलं. पहिलं आहे नाशिक, दुसरं आहे अहिल्यानगर, तिसरं आहे पुणे. इतरही ठिकाणचे मी तुम्हाला सांगितले. जोडून राहा अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विश्लेषणाच्यासाठी किंवा अचूक जे काय आकडेवारीसाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करा. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.